मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी यात्रोत्सव सकाळपासून सुरू झाला आणि भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। भराडी माते नमो नमो असा जयघोष करीत शनिवारी पहाटेपासून लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी यात्रोत्सवात अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला। 2 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात लाखो भाविक दर्शन घेत असल्याने या उत्सवात दक्षिण कोकणात महत्त्वाचा मानला जातो। श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। यावर्षी शनिवार रविवार सुट्टी आल्याने भक्तांचा महापौर लोटणार, म्हणजे साधारण 2 लाख अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे यावर्षी 10 रांगांमधून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। श्रीदेवी भराडी मातेचे वार्षिक यात्रोत्सव असल्याने मंदिरात सुबक फुलांची आरास, लेझर लाइटिंग करण्यात आली आहे। यासाठी आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि प्रशासन सुरेख असे नियोजन केल्याने भाविकांना लवकरात लवकर देवीचे दर्शन होत आहे। सकाळपासून सुरू झालेल्या या यात्रेतून संध्याकाळपर्यंत श्रीदेवी भराडीचे दर्शन घेत नवस बोलले आणि कोणी आधीचे नवस फेडले। आज सकाळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नारायण राणे, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार वैभव नाईक तसेच आमदार खासदार यांनीही श्रीदेवी भराडी देवीचे दर्शन घेतले। श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला 2 दिवसात लाखो भाविक तसेच राजकीय नेते येत असल्याने केडकोड सुरक्षा व्यवस्था मंदिर आणि मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे। पंकज मडे, जनशक्ती, आंगणेवाडी। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।